What is binding energy of a body? Binding energy of a body. The minimum amount of energy required to free a body from Influence of. to free a body from the influence of Earth's gravitational field is called the binding energy of a body. अजूनही अभ्यास नीट झाला नाहीये तुझा. या सर. काय बरेच दिवस गाळा बंद होता ना, त्यामुळे जरा अस्वच्छ दिसतंय. हो दिसतच आहे, भरपूर सामान पडलं इथे. हो, हे सामान तुमच्या कामाला येईल ना, म्हणजे काय खर्च वाचेल ना तुमचा. मुंग्या आणि वाळवी पण लागली बरीच. आपल्याकडे औषध आहे ना जालिम, मी देतो तुम्हाला औषध. बरं तुम्ही पूजा केव्हा करणार? एक मिनिट बायकोला विचारतो. पाठांतर जे काय केलंयस ते म्हणजे काय ते सांग बरं जरा. काय समजले बघू. म्हणजे एखादी वस्तू जर आपल्याला आकाशात फेकायची असेल तर बाबा एक मिनिट. हा प्रसाद बोल. हा वृंदा, मला सांग, हॉटेलच्या गाळ्याची पूजा करायची ना आपल्याला? पूजा हो करूया की, पण तू घरी ये मग आपण बोलूया. हा ओके चालेल. हा ठीक आहे. वृंदा, आता जेवढा अभ्यास करतेस त्याच्या तिप्पट अभ्यास केल्याशिवाय काही खरं नाही आहे तुझं. बायको हो म्हणाली पूजेसाठी, पूजा करायची. पण कोणत्या तारखेला पूजा करणार? एक मिनिट बायकोला विचारतो. व्हॉट इज एस्केप वेलोसिटी? हा बोल प्रसाद. हा अगं मी परत फोन केला तुला. मला सांग की कधी करायची पूजा, म्हणजे कुठल्या तारखेला करायची? पूजेची तारीख? हा एक मिनिट थांब. बाबा प्रसाद विचारतोय की पूजेची तारीख काय ठरवायची. तुम्हाला पाहिजे त्या वेळेला करा आणि नंतर वेळ झाला तर अभ्यासाला बस तू. बाबा हो. हॅलो वृंदा, सांगितलं का बाबांनी? हा प्रसाद, अरे बाबा आता बाहेर गेले आणि पूजेची तारीख आपण कशी ठरवणार? ते घरातल्या सगळ्यांनाच विचारायला हवं ना. अगं मग विचार ना, तू घरी विचार आणि सांग मला लवकर. प्रसाद अरे तू त्यांना सांग ना रात्रीपर्यंत कळवतो म्हणून. हे बघ वृंदा, मला लवकर सांग, नाही तर भटजीच नाही मिळणार मला, नाही का? ठीक आहे मी सांगते तुला. हा काय बोलायचं? काय झालं? एवढं अस्वस्थ का झालाय तुम्ही? या पोरांना आवरायला पाहिजे ना. तो प्रसाद हॉटेल मधल्या सगळ्या गप्पा गोष्टी सांगत बसतो वृंदाला. वृंदा ही अभ्यास टाकून ते ऐकत बसते. तिच्या अभ्यासाचं केवढं नुकसान होतंय कळतच नाहीये दोघांना. मग आता आपण काय करणार आहोत सांगा बरं तुम्ही. बायको आहे त्याची म्हटल्यानंतर त्याला सांगावं असं वाटणारच ना. आपण काय सांगायचं? तिला काही सांगू नको, तिच्याशी बोलू नको, तिच्याबरोबर त्या खोलीत झोपू नको, बरं दिसतं. का नाही सांगू शकत आपण त्यांना? आपण काय शत्रू होत त्यांचे? त्यांच्या हितातच सांगतोय ना. त्या मुलीची परीक्षा एवढी तोंडावर आली आहे, तिला फिजिक्स सारखा विषय अवघड जातोय. प्रसादची बोलायला नको की नको बाबा वेळ खाऊ तिचा? बघा माझं ऐका, तुम्ही या फंदात पडू नका. मुलं तरुण आहेत, बरं दिसणार नाही. काय बरं दिसणार नाही? मी सांगणार. तुला बरंच वाटत असेल ग. वृंदाच्या अभ्यासाची ही परिस्थिती बघून तुला आनंदच होत असेल, पण मला वृंदाला डॉक्टर करायचं आहे. त्यापायी प्रसादची वाईटपणा घ्यावा लागला तरी मी घेणार. अहो
आज खूप दिवसांनी हे माझ्यावर मनापासून रागवलं. खूप आनंद झालाय मला, कारण हे चिडून मी जे बोलले त्याच्या बरोबर विरुद्ध वागणार याची खात्री आहे मला. जा सदानंदराव जा आणि आपल्या लेकाला सांगा, अरे आजपासून तू तुझ्या बायकोच्या खोलीत झोपायचं नाही हा. हे बघ वृंदा, प्रसाद, पूजेचा डिसिजन आपण दोघंच नाही घेऊ शकत. आपल्याला घरातल्या सगळ्यांना विचारायला हवं. हे बघ वृंदा, माझ्यासाठी या घरात फक्त तू आणि बाबा दोघच जण महत्वाचे आहात. तुम्हाला दोघांना जर काही प्रॉब्लेम नसेल ना तर मी कोणाला विचारायलाही जाणार नाही. प्रसाद, हे बघ, काहीही झालं तरी तुला आईंना नाही टाळता येणार. आई? कुठली आई? ती जी माझं हॉटेल होऊ नये म्हणून जिने माझे पैसे जाळले ती आई? मी नाही विचारणार काहीच तिला पूजेबद्दल. प्रसाद, जुन्या गोष्टी विसरायच्या असतात माणसाने. मी विसरू शकणार नाही. आता आपण एवढी पूजा करतोय ना, बघ ती मध्ये विघ्न आणते की नाही. काहीतरी राडे घालणारच. प्रसाद, अरे बघ, तिच्याशी पूजेबद्दल बोलायचं म्हणजे हात दाखवून अवलक्षण केल्यासारखं. मी नाही विचारणार ग तिला. ठीक आहे, तुला विचारायचं नसेल तर नको विचारूस, पण मला तसं करता येणार नाहीये प्रसाद. का? प्रसाद, अरे मी सून आहे या घरची. मला सगळ्या घराला धरूनच चालावं लागतं. तुझं काही नाही, तू मुलगा आहेस, तुझी कुठलीही चूक मान्य करते, पण तसं माझ्या बाबतीत होणार नाही. त्यामुळे पूजेसारखा महत्वाचा निर्णय आपण सगळ्यांना विचारूनच घ्यायचा आहे. बघ, मला नाही वाटत असं. प्रसाद, ऐक माझं. हे बघ, बरं ठीक आहे, तुला जे वाटेल ते आपण करूयात. मग जेवताना बोलशील सगळ्यांशी? हे जे काही मी सगळं केलेलं आहे त्यामुळे तुझ्यासाठी प्रसादला गळाला लावण्याचा राजमार्ग उघडला गेलेला आहे. वा मावशी, तू खूपच छान केलंस. आता प्रसाद दिवसभर माझ्यासोबत हॉटेलमध्ये राहील आणि रात्रभर हॉलमध्ये. त्यामुळे प्रसाद आणि वृंदामध्ये दरी निर्माण होईल आणि तो माझ्याजवळ येईल. आणि मग बघता बघता तू या बंगल्याची मालकीण होशील. पण त्याहीपेक्षा प्रसाद माझा होणं खूप गरजेचं आहे मावशी. मी त्याच्याजवळ जायचा खूपदा प्रयत्न केला, पण त्यांनी मला सतत नाकारलं, माझ्या स्त्रीत्वाचा अपमान केला. पण आता मी हे होऊ नाही देणार. त्याच्याशी लग्न केल्याशिवाय मी नाही राहणार. तथास्तु. मग काय ठरलं? पूजा करायची ना? हो अय्या, मी तर नवीन पैठणीची घडीच मोडेल. पण मला ना नवीन ड्रेस हवाय आणि यावेळी मी डार्क कलर घेणार आहे. माझं काही एक म्हणणं नाही, तुम्ही ठरवाल ते. आई, काय करूया पूजेचं? पूजा ठेवली तर वृंदाचा अख्खा दिवस त्यात जाईल. म्हणजे तिच्या अभ्यासाचा बोऱ्या वाजणार. आई अहो, सांगा ना, काय करूया? प्रसाद पहिल्यांदाच स्वतःचा व्यवसाय चालू करतोय, तर पूजा घातलेली बरी, नंतर उगाच रुखरुख लागायला नको. काय करूया ना बाबा? नको. असं काय करताय तुम्ही?
वृंदाची परीक्षा तोंडावर आली, तिला अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे. मगाशी अभ्यास घेत होतो तेव्हा लक्षात आलं माझ्या, फिजिक्स मध्ये फार कच्ची आहे ती. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून मेहनत घेतल्याशिवाय मेडिकलला ऍडमिशन मिळणार नाही. हे या पूजा विजेचं नंतर बघूयात. पण बाबा, मी तुझ्याशी जरा बोलणारच आहे प्रसाद. तू घरी असतोस तेव्हा तिच्याशी बोलत असतोस, बाहेर असतोस तेव्हाही तिच्याशी फोनवरून बोलत असतोस. तिने अभ्यास कधी करायचा? अहो पण बाबा, मला माहितीच नव्हतं की ती अभ्यासाला बसली आहे. हे बघ, आता वृंदाला अभ्यासाला वेळ दिला पाहिजे. तू सतत तिला काही ना काही कारणाने डिस्टर्ब करत असतोस. कधी अभ्यास करायचा तिने? सॉरी बाबा. वृंदा, सॉरी. मी आता कमी बोलत जाईन तुझ्याशी. तुला जर डिस्टर्ब होत असेल ना तर मी हॉलमध्ये झोपायला तयार आहे. नाही प्रसाद, त्याची काही गरज नाही. गरज आहे. त्याशिवाय अभ्यास होणार नाही तुझा. पण बाबा, तू जे बोलतोस प्रसाद त्याच्यावरती ठाम राहा. वृंदाला फोन करणं कमी कर. तुला कुठली शंका असली, काही अडचण आली व्यवसायामध्ये तर आम्ही सल्ला द्यायला आहोत. पण आता वृंदाला अभ्यासासाठी वेळ दिला पाहिजे हे लक्षात ठेव. आणि सगळ्यात महत्वाचं, वृंदाची परीक्षा होईस्तोवर तू बाहेर हॉलमध्ये झोपायचंस. चालेल बाबा, काही हरकत नाही. मी झोपेन हॉलमध्ये. पूजेचं काय करायचं? पूजेचं काय करायचं ते नंतर बघू. ज्यांना कोणाला उत्साह आहे ना पूजा करायचा, त्यांनी आधी पुढे जाऊन त्या दुकानाची साफसफाई करा. कळलं? बाबांचं आपलं काहीतरीच असतं, उगाचच नवीन काही ना काहीतरी काढत बसतात. तिला बिचारीला एकटीला झोपायला भीती नाही का वाटणार? गेला लगेच तिच्या मागे गोंडा घोळवत. आता काढेल तिची समजूत. पण ना, एक नंबरचा बाईलबुळ आहे. ते काही असेल, पण एका अर्थाने बरं झालेलं आहे, कारण की हॉलमध्ये झोपायला मला कंपनी मिळेल. बाबांचं हे वागणं ना मला अजिबात आवडलेलं नाहीये. हे तुला कोणी विचारलंय तुझं मत? प्रत्येक गोष्टीत तोंड खुपसत बसते. गप. अगं गधडे, मला तुझ्या बाबांचा राग आलेलाच नाहीये. आता खरं तर ते मला हवं तसंच वागतायत. प्रसाद आणि वृंदा एकमेकांपासून दुरावले तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा मीच उचलेन. वृंदा, हे बघ, खरं तर आपल्याला हे फार आधीच कळायला हवं होतं, पण
अति उत्साहाच्या भरात आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं. अगं पण राणी, हे फार थोड्याच दिवसांसाठी आहे आणि हे सगळं तुझ्याच चांगल्यासाठी आहे. अरे प्रसाद, पण आपण एकमेकांची चकार शब्दही न बोलता राहू शकतो का? नाही ना, मलाही नाही जमणार ते. अगं तू समोर आलीस ना की माझी आपोआप बडबड सुरू होते. तुझा अभ्यासच होणार नाही. तू एक काम कर, तू अभ्यास कर, मी बाहेर जातो. नंतर आयुष्यभर आपण एकत्र आहोतच ना. अभ्यास कर. प्रसाद, वृंदा, I love you, डॉक्टर हिंडबाई. प्रसाद, आता माझी खरी परीक्षा आहे. तू जवळ असलास की खूप आधार वाटतो मला. खूप छान वाटतं. म्हणूनच बाबा म्हणतात तसं आता मला माझ्यावरती संयम ठेवायला पाहिजे आणि थोडं कठोर होऊन काही दिवस तुझ्यापासून दूर राहायला पाहिजे. तू अभ्यास कर, मी जातो.